चला तर मग आज बनवूयात मसाला मॅक्रोनी पास्ता, जो की बनवायला खूपच इझी आहे. गरम झालेल्या पाण्यामध्ये पास्ता आणि थोडंसं ऑइल आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि ते बॉईल होण्यासाठी ठेवून दिलं. ते बॉईल होईपर्यंत इथे मी भाज्या कट करण्यासाठी घेतल्या होत्या. माझ्याकडे कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि टोमॅटो होता, त्यामुळे मी तेवढंच ॲड करणार होते. तुमच्याकडे जर आणखी काही असतील व्हेजीज तर तुम्ही तेही ॲड करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या कलरच्या ज्या शिमला मिरच्या असतात किंवा कॉर्न पण असतो तर तेही तुम्ही टाकू शकता. इकडे कढईसुद्धा गरम झाली होती, त्यामध्ये तेल टाकलं आणि लगेच इथे कांदासुद्धा परतून घेतला. कांदा परतल्यानंतर हिरवी मिरची आणि शिमला मिरचीसुद्धा अशी व्यवस्थित लो फ्लेमवरती शिजवण्यासाठी ठेवून दिली होती. तोपर्यंत आपला पास्तासुद्धा इथे व्यवस्थित असा छान बॉईल झालेला होता. तोही एका चाळणीमध्ये काढून घेतला. तो व्यवस्थित असा म्हणजे सुट्टा सुट्टा झाला होता, बिलकुलही एकमेकांना चिटकलेला नव्हता. त्यानंतर लगेच टोमॅटो टाकला, लाल मिरची, हळद आणि ते मीठ जे आहे चवीपुरतं तेही ॲड करून टाकलं. त्यामध्ये पास्ता मसाला आणि मॅगी मसाला एवढंच मी टाकलं होतं. बाकी कोणते सॉसेससुद्धा ॲड केले नव्हते, कारण सॉस टाकल्यानंतर मला त्याची चव जरा जास्तच वेगळी काहीतरी लागते. आणि लगेच मी इकडे जो पास्ता आपला बॉईल झाला होता तोही टाकून घेतला आणि इथे इन्स्टंट असा बनणारा मसाला मॅक्रोनी पास्ता बनवून रेडी आहे. चला तर मग आता आपण टेस्ट करूयात. आणि मी ते खाऊन बघितलं ना, एवढं छान झालं होतं. फक्त थोडंसं स्पायसी झालं होतं, म्हणून गोडमध्ये मी आज गुलाबजामुन खाल्लं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा नक्की.